नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेने आता एक धक्कादायक वळण घेतलं आहे. साक्षीच्या गुन्ह्याचं गूढ उकललं आहे आणि अखेर तिला अटकही झालेली आहे. पण या अटकेमागे कोण होतं आणि कसं उघड झालं साक्षीचं काळं कारस्थान? चला तर मग हेच सगळं आता आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आपला आजचा ट्विस्ट एपिसोड या सगळ्यानेच भरलेला आहे, जे आपल्याला बघायलाही मिळणार आहे. तर मित्रांनो, अर्जुन आणि चैतन्य त्याच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात आणि चैतन्य न्यूज जेव्हा बघत असतो तेव्हा इतक्यात त्याला आठवण होते आणि तो म्हणतो की अर्जुन, साक्षीवरचा गुन्हा सिद्ध झाला आणि पोलिसांनी तिला अटक केली, हे खूप बरं झालं. बिचारे मधुभाऊ, त्यांचं वास्तविकता जगासमोर आली, हेच भरपूर आहे रे. अरे मी जेव्हा जेव्हा त्यांना कोर्टामध्ये बघायचो ना, त्यांचा ते आसुसलेला चेहरा मला बघितलाच नाही जायचा. किती निष्पाप आणि साधे कोवळ्या मनाचे आहेत रे ते. किती असा सढळ चेहरा आहे त्यांचा आणि म्हणजे त्यांच्या चेहऱ्यातूनच त्यांचं साधेपण झळकतं. असा माणूस खून कसा काय करू शकतो, याचाच मला प्रश्न पडत होता. आणि मला माहितीही होतं कुठेतरी की मधुभाऊंची यात काहीही चुकी नाही आहे. अरे अगदी साधारणरित्या एक आश्रम सांभाळणारा माणूस, त्याला कसला बरं लोभ असणार आहे? आणि गेले कित्येक वर्ष ते सांभाळत आहेत, तेव्हा त्यांना काही लोभ नव्हता, आता तर काय लोभ ठेवणार आहेत? आणि मेन म्हणजे त्यांच्या वागणुकीतलं किंवा त्यांच्या वागण्या बोलण्याचं, त्यांच्या राहण्याचं, म्हणजे त्यांच्याबद्दल थोडक्यात जर आपल्याला एक माहिती काढायची असेल तर आपण सायली वहिनीकडेच बघितलं पाहिजे. म्हणजे सायली वहिनीवरचे जे संस्कार आहेत त्यातून, म्हणजे सायली वहिनीचं जे वागणूक आहे त्यातूनच मधुभाऊंचे संस्कार झळकतात. त्यामुळे खरंच हे सगळं बरंच झालं एका हिशोबाने. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, म्हणजे अर्जुन अगदी गंभीर होऊन म्हणतो, हेच तर हवं होतं चैतन्य. अखेरीस ते झालं आणि सगळ्यांच्या मनामध्ये अगदी शांतता पसरली, सगळ्यांच्या जीवात जीव आला. आणि तुला आठवतंय केस जेव्हा आपण जिंकलो तेव्हा मधुभाऊंच्या चेहऱ्यावर किती गोड हसू आलेलं होतं. अरे ते अश्रू बघून आणि ते हसू बघून तर माझे डोळे तिथल्या तिथे पाणावलेले होते ट्रायलच्याच वेळेस. तेव्हा आता ते दोघंही आता यावर अगदी भावूक होऊन बोलत असतात. तेव्हा आता अर्जुन पुन्हा गंभीर होतो आणि म्हणतो, पण यामागचं सर्व सत्य अजून उलगडलेलं नाही आहे, अजून उघड व्हायचं आहे. मधुभाऊंवर खोटा आरोप ठेवला होता, आता मला त्यांच्या निर्दोषत्वाचा पुरावा न्यायालयात मांडायचाच आहे. म्हणजे ठीक आहे, त्यांचा हा खोटा आरोप होता, ते निर्दोष आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. पण तरीसुद्धा साक्षीने हे सगळं का केलं आणि नंतरून साक्षीला कशा पद्धतीने कोणी कोणी लपवलं, हे मला जगासमोर आणायचं आहे. कारण महिपत खूप शहाणपणा करत होता, खूप उडत होता आणि मी गप्प नाही बसणार आहे आता. तेव्हा चैतन्य अर्जुनला धीर देतो आणि म्हणतो, अर्जुन तू हे नक्की करशील, कारण तू फक्त एकटाच केस लढत नाही आहेस, तुझ्यासोबत मीही आहे. आणि हो, तू फक्त नुसती नावाला लढायची म्हणून केस लढत नाही आहेस, तू न्यायासाठी केस लढतोयस. मधुभाऊंवर झालेले खोटे आरोप ते मिटवण्याचं काम तर आपण ऑलरेडी केलेलं आहे, पण त्यांच्यावर जे लांछन लागले, त्यांचं जे डिफेमेशन झालेलं आहे, ते आता जगासमोर आणण्याची तुझी ही जिद्द जी आहे ती मला पटते आणि माझा तुला कायम सपोर्ट राहील या सगळ्यामध्ये. तेव्हा आता अर्जुनला चैतन्याबद्दल खूप चांगलं वाटत असतं. म्हणजे मित्र असावा तर चैतन्यासारखा. आता लोक वेगळे वेगळे उदाहरणं देतात, तर मी तर हेच उदाहरण देईल की मित्र असावा तर अर्जुन आणि चैतन्यासारखा. कारण चैतन्य सगळ्या दृष्टीने, म्हणजे त्याच्या भावापेक्षाही जास्त चैतन्य अर्जुनला जपतो किंवा अर्जुनची साथ देऊन असतो. आणि मेन म्हणजे ते तर लहानपणापासूनचे मित्र आहेत. दुसरीकडे आता साक्षीला अटक झाली म्हणून महिपत खूप संतापलेला असतो. अगदी तो म्हणतो, माझ्या मुलीला अटक केली, साक्षीला अटक केली. अरे बाबा, मी तर तिला वचन देऊन बसलेलो होतो, तरीसुद्धा मी काहीच करू शकलो नाही. माझा काळजाचा तुकडा आज जेलमध्ये गेलेला आहे, तेही त्या बिंडोक प्रियाच्या एका चुकीमुळे. मी तिच्या पाठीशी होतो, तरीसुद्धा अर्जुनने हे सगळं घडवून आणलं. म्हणजे मीच कुठेतरी अपूर्ण पडलो माझ्या मुलीसाठी असं म्हणत महिपत मनस्ताप करत असतो, पश्चाताप करत असतो. आणि जिथे टेबलवर तो जो वास असतो तो जोरात आपटतो, म्हणजे वस्तू वगैरे आदळआपट करतो. टिपिकल श्रीमंत लोकांचे चोचले नसतात का ते, की काही संताप झाला की आदळआपट करायची, मग जवळ असलेल्या सगळ्या वस्तू फेकायच्या. अरे तुम्हाला राग येतोय, तुम्ही वस्तूंवर का काढताय तो राग? बरेच देर आर मल्टिपल टाईप्स की तुम्ही तुमचे राग काढू शकता, तुमचा राग काढू शकता, स्वतःला शांत करू शकता. हे वस्तू आपटणं आणि डिस्ट्रक्शन करणं, नासधूस करणं, हे काही मला पटत नाही. म्हणजे यासाठी नाही की मग वस्तू वाया जाते, मग ते आणायला पैसे लागतात. या सगळ्या गोष्टींच्या पलीकडेही माझा असा विचार आहे की
का आपल्याला संतापामध्ये सत्यानाशच करायचा आहे, का आपल्याला वस्तू तोडायच्या आहेत संतापामध्ये. कधीतरी असं पण करून बघितलं पाहिजे ना की संतापात आपण काहीतरी जोडलं, संतापामध्ये आपण काहीतरी चांगलं केलं. का नेहमी संतापात आपण चुकीच्याच गोष्टी करतो, का तोडायच्याच गोष्टी करतो. म्हणजे हे माझं मत आहे. आता यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. म्हणजे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा माझ्या मताशी सहमत आहात की नाही ते सुद्धा जोडीने सांगा. संताप आल्यानंतरून आपण काही तोडफोड करण्यापेक्षा असंही करू शकतो ना की डायरी पेन घेऊन आपण आपल्या मनातला सगळा राग लिहून काढायचा. अगदी संतापात, अगदी अगदी म्हणजे ते अक्षर घाणेरडं आलं तरी चालेल आणि पेज फाटलं तरी सुद्धा चालेल. आपला राग नक्कीच शांत होईल. डिस्ट्रक्शन केल्याने ते आपला तसा स्वभाव तसा बांधला जातो. तसंच आता महिपत करत असतो. आणि आता दुसरीकडे नागराज तर तिथेच असतो. आता नागराज म्हणतो आपण आता करणार तरी काय, त्या प्रियाने सगळं तोंडाने कबूल करून टाकलं आणि आता सगळं तर झालेलं आहे, सगळी नासधुसून गेलेली आहे, सगळं होऊन गेलेलं आहे, आता आणखीन काय वेगळं करायच्या मागे तुम्ही. तेव्हा आता महिपत म्हणतो की अर्जुनला ना थांबवलं पाहिजे. आता जर याच्या पुढे अर्जुनने आणखीन शोध घेतला ना तर माझे सगळे काळे कारनामे लक्षात येतील आणि जेमतेम ॲटलिस्ट मी बाहेर आहे म्हणून मी निदान साक्षीला सोडवण्यासाठी काहीतरी करू शकतो. पण जर मीच तिच्यासोबत आत गेलो तर आम्ही दोघं अटकू आणि आम्हाला दोघांना बाहेर कोण काढेल. तू तर तेवढा शाबूत नाही आहेस, तू तर काही करू पण शकत नाही. तेव्हा आता दुसरीकडे कल्पना आणि पूर्णा आजीमध्ये संवाद चाललेला असतो. आता कल्पना अगदी गर्वाने म्हणते की बघितलात पूर्णाई, सत्य सत्य असतो, ते कधी लपून नाही राहत. पण सत्याच्या बाजूने जो चालतो ना त्याला खरंच खूप खस्ता खाव्या लागतात. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात की खरं आहे तुझं कल्पना. आता या अर्जुनच्या बायकोलाच बघ, सायलीलाच बघ. अगं ती शेवटपर्यंत खऱ्याच्या बाजूने होती. तिला किती काही सहन करावं लागलं, किती जणं बोलून घ्यायचो आपण तिला, किती घालून पाडून बोलायचो. अस्मिताची ती एवढी काळजी करायची तरीसुद्धा अस्मिता तिला किती त्रास द्यायची, तरीसुद्धा आपला चांगुलपणा जपत आणि एक ना एक दिवस असा येईल की सगळे माझ्याशी चांगले बोलतील असा विश्वास उराशी बाळगत सायली कायम चांगला आणि चांगलंच करत राहिली. आणि तिने मेन म्हणजे खऱ्याची बाजू सोडली नाही. नाहीतर एव्हाना सहजच कोणीही चुकीच्या मार्गाला लागेल आणि चुकीच्या गोष्टी करून आपली सत्यता सिद्ध करेल. पण सायलीने तसं नाही केलं. सायलीने आपल्या कृतीतून प्रूफ करून टाकलं आणि शेवटी काय, सत्य आज ना उद्या बाहेर येणारच होतं. तेव्हा कल्पना म्हणते की हो, सायलीने तर खरंच चांगलं केलं, पण त्याचबरोबर अर्जुनचाही तेवढाच वाटा आहे त्यामध्ये. म्हणजे अर्जुन माझा मुलगा आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. त्याने घराचं नाव उंचावलं आणि घराचं नावच नाही उंचावलं तर मधुभाऊंवर लागलेली सगळी आरोप खोटे ठरवलेत. पण आता कुठेतरी मधुभाऊंचे नाचक्की झाली बऱ्याच ठिकाणी. म्हणजे बरेच जण आता लोकांची दुमतं असतात, 2-2 मतं असतात. लोक काय विचार करत असतील. पण आता अर्जुन तर त्याही तयारीत आहे की सगळ्या जगासमोर मधुभाऊंचं सत्य आणेल. मधुभाऊ मुळात कसे आहेत, काय आहेत, ते किती मन मिळावू आहेत, हे सगळं सिद्ध करायचं आहे त्याला. आणि मला खात्री आहे अर्जुन हे नक्की करेन. आणि खरं काय ते जगासमोर त्याने आत्तापर्यंत आणलं आहे तर आणखीन तो अजून यशस्वी होईल. तेव्हा पूर्ण आजींना आनंदाश्रू येतात आणि डोळे पुसून म्हणतात की देवी आई अर्जुनला यश देव. मधुभाऊंचा सन्मान त्याने वाचवला, पण आता आणखीनच वाढायला त्याची वाटचाल सुखाची हो, हीच माझी देवी आईच्या चरणी प्रार्थना आहे. अगं अर्जुन आणि सायली खरंच एकमेकांसाठी बनलेले आहेत. सुरुवातीला आपण विरोध केला, पण बघितलंस देवी आईच्या मनात जे असतं ते शेवटी होतंच. तेव्हा आता कल्पना पूर्ण आजीच्या म्हणण्याचं समर्थन करत असते. इतक्यात आता कुठेतरी अस्मितालाही स्वतःच्या चुकांची जाणीव होत असते. कुठे तिने त्या खोटारड्या प्रियाला साथ दिली आणि त्या खोटारड्या प्रियानेच काय केलं. अस्मिताला त्या गोष्टीचा बराच पश्चाताप होत असतो. ती सायलीजवळ तिचं मतही व्यक्त करते. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता ताई, तुम्हाला ना हे असं बोलणं ना शोभत नाही. तुम्ही ना अशा नणनपणा जेव्हा गाजवता ना तेव्हा तुमची ठस्सक खूप छान उमटते आणि तशाच राहत जा. म्हणजे मी सुद्धा धाकात राहीन. आणि आता तुम्ही जर माझे जास्त लाड पुरवलेत तर डोक्यावर बसे ना मी तुमच्या. असं म्हणत आता सायली तिच्या सगळ्या चुका पोटात घालत तिला गोड अशी मिठी मारते आणि अस्मिताला म्हणते की इथून पुढे आपण मैत्रिणींसारखं राहूयात. म्हणजे ती चेष्टा करत असते आतापर्यंत ही सगळी, पण ती आता म्हणते की इथून पुढे आपण खरंच मैत्रिणींसारखं राहूयात. मला तर कोणी बहीण नाही आहे, तेव्हा मी तुमच्यातच माझी बहीण बघत जाईन. तेव्हा आता अस्मितासुद्धा म्हणते की तुझं मन खूप मोठं आहे सायली, की तू मला माफ केलंस. दुसरीकडे आता महिपत आणि साक्षीचा पराभव झालेला असतो आणि आता अर्जुन हळूहळू करत जेव्हा गोष्टींच्या आणखीन मुळाशी जात असतो तेव्हा त्याला महिपतच्या बऱ्याच गोष्टींबद्दल कळतं. महिपतच्या असलेले खुनाचे चार्जेस, त्याचे ते एक्स्टॉर्शन मनी, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी महिपतच्या हाती लागतात. त्यानंतरून महिपतने किती ट्राय केलेले असतात इकडे साक्षीला पाठीशी घालण्यासाठी, ते सगळे ट्राय येतात. मग आता ऑब्व्हियसली तो अर्जुन ह्या सगळ्या गोष्टींचा कोर्टात पुन्हा अपील करतो आणि महिपतला सुद्धा जेल करून आणतो. आणि महिपत सगळे पुरावे सादर करत आता जेव्हा
जज म्हणतात की हे पुरावे पुरेसे नाही आहेत, तेव्हा आता अर्जुन आय विटनेसेससुद्धा सादर करतो. ज्यांना आता महिपत धमकावत असतो ते सुद्धा आय विटनेस जे असतात ते साक्ष द्यायला तिथे येतात आणि त्यांच्या मदतीने अर्जुन महिपतला सुद्धा दोषी ठरवतो. आणि आता बिचारा महिपत खूप हेल्पलेस होऊन जातो. तेव्हा आता अर्जुन हळूहळू सांगू लागतो. तेव्हा आता कोर्टाने ऑब्व्हियसली खोटे पुरावे सादर करण्याअंतर्गत आणि इतर भरपूर गोष्टींच्या अंतर्गत महिपतला सुद्धा शिक्षा सुनावलेली असते. आता महिपतला स्वतःशीच असं चुकीचं वाटत असतं, म्हणजे वाईट वाटत असतं. वाईट म्हणजे त्याची अक्कड काही गेलेली नसते, पण त्याला वाटत असतं की आपल्या एका चुकीमुळे आपल्या मुलीला सफर तर करावंच लागलं. म्हणजे माझ्या अतिकर्विष्टपणामुळे माझ्या मुलीच्या आयुष्याची माती झाली. माझ्या सगळ्यामुळे माझी मुलगी जेलमध्ये गेली. पण या सगळ्यामध्ये फक्त माझ्याच एकट्याची चूक नाही आहे. सगळं निस्तरू शकलं असतं, पण या सुभेदारने सगळं धुळीला मिळवलं. आता सगळा हिशोब होईल ह्या सुभेदारसोबत. मला जरी जेल झाली ना तरी मी गप्प नाही बसणार. याचं आयुष्य सळो की पळो करून सोडेल आणि जी हालत जी अवस्था त्याच्या आत्याची केलेली होती तशीच काहीतरी अवस्था करेन. पुन्हा इतिहास घडेल असं आता महिपत अगदी नवीन योजना आखत असतो की नाही, मी अर्जुनला बर्बाद करून टाकेल, हे करेल ते करेल, या दॅट काइंड ऑफ थिंग्स, या रिलेटेड गोष्टी. अर्जुनने ना अगदी हुशारीने ते पुरावे काढलेले असतात जे कोर्टात द्यायचे असतात आणि त्याने जे सबमिट केलेले असतात त्या पुराव्यांमध्ये ना म्हणजे अशा गोष्टी समाविष्ट असतात ज्या महिपतच्या फोन ट्रान्स्क्रिप्टचा सुद्धा म्हणजे त्यामध्ये उल्लेख असतो. तेव्हा आता साक्षीच्या विरोधात पुरावे अब्जाप्रमाणे होते, पण महिपत हा विरोधक होता. त्याच्या विरोधात म्हणजे त्याने एक नवीन विजय मिळवलेला असतो. जेव्हा आता महिपत जेव्हा आता ही सगळी धमकी अर्जुनला देत असतो की तुझा हिशोब होईल, असं होईल तसं होईल, तर आता म्हणजे हे सगळं बघून चैतन्य म्हणतो की अखेर साक्षी कातडी खाली आली, पण आता महिपतच्या षडयंत्रांची तहान मरळली गेली नाहीये. बघितलंस? अरे आता तरी सुधर, अरे शिक्षा झालेली आहे बाबा तुला, सुधर. पण काय असतं ना की जेव्हा सत्याची कहाणी अटकाच्या कुंडीपर्यंत पोहोचते तेव्हा न्यायाच्या पैलवानांकडेच हत्ती उभा राहतो. हे काय पेशी खोटारडे आधीपासून किती चुकीचे कामं केले, हा तर पकडलाच जाणार होता ना. आणि आता म्हणजे चैतन्य हे सगळं बोलतो. आता बाकीचं मी माझं मत सांगितलं, पण चैतन्य त्याचं मत मांडतो. दामिनी सुद्धा ना खूप गोष्टी रचण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तिला कळतं की अर्जुन एकमेकांचा पाठिंबा रचतोय कोर्टामध्ये, पण ती सुद्धा खूप घट्ट संबंध करायचा प्रयत्न करते की नाही मला हेच करायचंय तेच करायचंय. पण दामिनी सुद्धा असमर्थ ठरते. कारण ऑब्व्हियसली यार वकील समोरचा म्हणजे आपले विरोधक कितीही स्ट्रॉंग असले पण त्यांची बाजू जर खऱ्याची नाहीच आहे तर काय विजय आणि कसला काय पराजय, गप्प बसून जायचं. त्यामुळे आता यातून भरपूर म्हणजे या मालिकेमधून खरंच खूप शिकण्यासारखं आहे. सायलीने तर सोशल मीडियाचा सुद्धा आधार घेतलेला असतो समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी. ती बोललेली असते, जर सत्ता अपराध आणि अन्याय सोसायटीपेक्षा वर ठरवते तर आम्ही आवाज उठवतो. लोक आशीर्वाद देत कोर्टासमोर शांत आंदोलनाची आता ते सायलीने तार वाढवलेली असते. तेव्हा समाजाचा सुद्धा खूप पाठिंबा मिळालेला असतो. कारण लोकांना का कळत नसेल का महिपतने किती नीच डाव रचलेले असतात. सुरुवातीला सायलीला पण भीती वाटलेली असते, पण चैतन्यानेच तिला सांत्वन देऊन सांगितलेलं असतं, सायली वहिनी आहोत आपण सत्याच्या बाजूने आहोत, कोणतीही भयंकरता भीतीला झुकणार नाहीये. आणि शेवटी महिपत व दामिनी या सगळ्या षडयंत्रांनंतर नैतिक आणि कायदेशीर संघर्षात हरवतात. दुसरीकडे आता जेव्हा हे सगळं प्रकरण होतं तेव्हा आता अश्विनला विश्वासच पटत नसतो की सो कॉल्ड त्याची प्रिया असं काही वागू शकेल. आता त्याला काय असतं की काही असू दे माझं प्रेम आहे, म्हणजे आता ज्वलंत उदाहरण आहे या गोष्टीचं. ते म्हणतात ना प्रेम आंधळ असतं. त्या अश्विनला सगळ्यांनी जीव तोडून सांगितलं तरी त्याला पटत नसतं. आता बातम्यांमध्ये गोष्टी पसरतात तरी त्याला पटत नसतं. कोर्टामध्ये हिने स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केलेला असतो, प्रियाने, साक्षीचा पण आणि स्वतःचा पण. ती स्वतः तोंडाने बोलते तरी त्याला खरं वाटत नसतं. म्हणजे माणसाने प्रेमामध्ये वेडं असावं, बावळट नाही. आणि तसं बावळट पण आता हा करतोय अश्विन. तो तर आता म्हणजे इतका वेडा झालेला असतो की तो त्या पूर्ण भावनेच्या भरामध्ये तो प्रियाला सपोर्ट करायला सुद्धा रेडी असतो. तो प्रियाला जेलमध्ये भेटायला जात असतो, प्रिया त्याला विचारपूस करत असते, प्रिया त्याला सांगत असते, प्रिया त्याला ना हळूहळू आपल्या काबीज करत असते, आपल्याकडे आपल्या मुठीत घेत असते. आणि आता अश्विन सुद्धा भावनेच्या भरात वाहत असतो आणि प्रिया आता अश्विनच्या मदतीने घरातल्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि हा बावळट अश्विन तिला सांगतच असतो. आणि अशा प्रकारे मग अर्जुनला हे सगळं काही माहीत नसतं. पण जेव्हा हळूहळू आता जेव्हा अर्जुनला अश्विनच्या वागण्यातले बदल दिसतात तेव्हा आता अर्जुनला संशय यायला लागतो.
हळूहळू आता अर्जुन अश्विनचा शोध घेतो आणि अश्विनबद्दल भरपूर गोष्टी माहीत पडतात त्याला. आता जेव्हा वेळोवेळी जितक्या वेळा म्हणजे प्रियाला भेटायला वगैरे कधी कधी जातोय वगैरे, जेव्हा आता अर्जुनला समजतं तेव्हा अर्जुनला म्हणजे डाऊट येतो की नक्कीच आता तन्वी म्हणजेच प्रिया काहीतरी जेलमधून सुद्धा खेळ खेळत असेल, कारण कुत्र्याचं शेपूट येते, पायपात घातलं तरी वाकडाचं वाकडच राहणार आहे ना. तर आता अर्जुन एकदा अश्विनला विचारपूस करत असतो की काय चाललंय तुझं, तू अजूनही प्रियाशी बोलतोयस का वगैरे वगैरे करून. तेव्हा अश्विन आता नाकारतो त्या गोष्टीला आणि सगळ्यात शेवटी म्हणतं की काय ना की ती माझी बायको आहे, माझं प्रेम आहे तिच्यावर. तेव्हा आता अर्जुन म्हणतो अरे विश्वासघात केलाय तिने तुझा. मी सांगतो तुला, तिने तुझ्याशी लग्न पण याच कारणामुळे केलेलं होतं की ती या घरामध्ये येऊ शकेल आणि या घरात येऊन मी केसचा स्टडी कसा काय काय करतोय हे त्या साक्षीपर्यंत आणि त्या महिपतपर्यंत पोचवू शकेल. अरे आत्ता तरी भानावर ये, एवढा बावळट नको होऊस प्रेमाच्या नावाखाली. अरे एवढं आंधळ होऊन नाही चालत. अरे प्रेम कर, पण एखाद्या सायलीसारख्या मुलीवर कर, जिने माझ्या वाईटमधल्या वाईट काळामध्ये सुद्धा मला मदत केलेली आहे. तू असा एक क्षण सांगशील का रे की जेव्हा तुला गरज होती आणि प्रिया तुझ्याजवळ हजर होती? सांगू शकतोस? सांगू शकशील? मग तू काय म्हणून जातोयस? आता हे सगळं बोलणं चाललेलं असतं तेव्हा एकीकडे आता खाली आजी आणि कल्पना बसलेल्या असतात. तेव्हा आता आजी म्हणतात तन्वीबद्दल जो काही आपला विचार होता तो सगळा चुकीचा होता. अगं कल्पना, मी कायम विचार करत होते की तन्वी आज सुधरेल, उद्या सुधरेल, पण सुधारणं तिच्या स्वभावातच नव्हतं कदाचित. पण या दोघांच्या लग्नाला परवानगी देत आपण आपल्या अश्विनचं आयुष्य खराब केलं आहे असं वाटतंय मला, आणि त्या गोष्टीचं ओझं घेऊन रोज मी जगते. ते आता कल्पना म्हणते की हो ना पूर्णाई, मला सुद्धा त्याच गोष्टीचं टेन्शन असतं. आपण आपल्या अश्विनचं आयुष्य बरबाद तर नाही केलेलं आहे ना, कारण हो तो अजूनही तिच्याच आठवणीत रेंगाळत बसलेला आहे. किती त्याचं ते प्रेम, पण प्रियाने त्या सगळ्याची मात्र राख रांगोळी केली. माझ्या मुलाच्या मनाशी खेळली पूर्णाई ती. आता अश्विनचं कसं होणार याच गोष्टीचं मला टेन्शन आलं आहे. तेव्हा आता सायली सगळं ऐकते आणि सायली म्हणते की पूर्णाई, आई तुम्ही कसलीच काळजी करू नका, देवी आई सगळं काही ठीक करेल. आपण आता, मला असं वाटतं की रीतसर आपण आता डिवोर्सचे डॉक्युमेंट्स फाईल करून घ्यायला हवे आणि अश्विन भाऊजींना प्रियापासून वेगळं करणं गरजेचं आहे आणि त्यांचं आता आयुष्याची आपण नवीन काहीतरी सुरुवात त्यांना करायला सांगू. कारण अहो त्या जुन्या गोष्टीतून निघालेच नाही तर कसं काय चालणार आहे? या सगळ्या गोष्टीतून त्यांनी निघणं गरजेचं आहे. कधीपर्यंत ते प्रियाच्या मागे रडत बसतील? आणि असंही नाही की ते एखाद्या जेन्युइन प्रेम असलेल्या मुलीच्या मागे रडताय. प्रियासाठी रडतायत ते अश्विन भाऊजी. प्रिया अशी की जिने त्यांची फसवणूक केलेली आहे, काय अर्थ आहे या गोष्टीला, असं आता सायली म्हणत असते. तेव्हा आता प्रताप म्हणतो मला सायलीचं म्हणणं पटतंय, आपण तसंच करूया. तर दुसरीकडे आता रविराज आणि प्रतिमा घरी येतात. ते घरी येतात तेव्हा आता पूर्णाईचा उतरलेला चेहरा आता प्रतिमा बघते आणि प्रतिमाचा पण चेहरा उतरलेला असतो. रविराजचा चेहरा तर खूप उतरलेला असतो. तो स्वतःला खूप त्रास करून घेत असतो की माझ्या मुलीने असं केलं, काय कमी केलेली होती मी? अशी माझी मुलगी खरंच असूच शकत नाही, ही खरंच माझी मुलगी होती का? ती खरंच असं करू शकते का? तेव्हा आता कल्पना म्हणते की प्रतिमा तुला आमचा खूप राग येत असेल ना गं, आणि विशेष म्हणजे सायलीचा. पण अगं काय करणार, एक ना एक दिवस हे सत्य बाहेर येणारच होतं. तुला वाईट वाटणं मला कळतंय, पण मग अगं हे. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की कल्पना मी काहीच बोललेली नाही आहे. हे बघ, ती माझी मुलगी जरी असली तरी चूक ही चूक असते, मी तिला पाठीशी घालणार नाही. तिने चूक केली आहे त्या गोष्टीची शिक्षा तिला मिळेल आणि मिळायलाच हवी. अगं कायम तिचं सतत काही ना काही असायचं आणि तिच्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला, त्या गोष्टींचं प्रायश्चित्त करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही तुम्हाला जाब विचारण्यासाठी नाही आलेलो आहोत. कुठेतरी माझ्या मुलीमुळे या घराची घडी विस्कटली, अर्जुनला एवढा त्रास झाला, त्या गोष्टीची माफी मागायला आली आहे मी. कारण रविराज जेव्हा घरी आले आणि त्यांनी जेव्हा मला कोर्टातला सगळा प्रकार सांगितला ना, माझ्या तर पायाखालची जमीनच सरकून गेलेली होती. आपल्या मुलीमुळे एवढ्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या, मला प्लीज माफ करा. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की प्रतिमा यात तुझी तरी काय चूक? आणि मेन म्हणजे संस्कारांनाही दोष नाही देऊ शकत, ती मधुभाऊंच्या हाताखाली वाढलेली आहे. पण असतं ना असं की हाताची पाचही बोटं सारखी नसतात. आता मधुभाऊंनी तर चांगलंच पेरलं होतं, पण तन्वीला बाहेरची हवा लागली आणि ती बिघडली, त्याला कोण काय करणार, नाही का? आणि यात मधुभाऊंना सुद्धा दोष नाही देऊ शकत आणि तुला सुद्धा दोष नाही देऊ शकत. अगं कितीतरी वर्ष तू आमच्यापासून दूर होतीस, तू थोडी तिला असं काय करायला सांगितलं होतंस किंवा तू थोडी तिच्यावर असे जाणून बुजून संस्कार केले होतेस. तेव्हा आता सगळेच घरामध्ये अगदी मनस्ताप व्यक्त करत असतात. आता सायलीला हे कळतं आणि सायली मनाशी असा निर्धार करते की सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला एक गोड हसू आणायचं आहे, इन्क्लुडिंग अश्विन. तेव्हा आता सायली अशी काय शक्कल लढवते ना की सगळे आता हळूहळू आपल्या आपल्या कामांमध्ये, आपल्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रुळू लागतात. सायली सगळ्यांना सांत्वना देत असते, सगळ्यांची मनं जपत असते. म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे या मालिकेमध्ये.
हळूहळू आता घरामध्ये सगळं काही नॉर्मल व्हायला लागलेलं असतं. कसं असतं ना मित्रांनो, जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा कोणतीही माया टिकू शकत नाही. आता आज अर्जुन आणि सायलीने यांनी न्यायाला प्रतिष्ठा दिली, देशभरात थरार उडवला. महिपत साक्षी यांचं राजकारण, गुंडरचना अगदी फेटाळून लावली आणि आता न्यायाच्या चौकटीत थंडी भरली आहे. आणि हळूहळू सगळ्यांच्या डोक्यातून हळूहळू विचार निघत चाललेले आहेत. सगळ्यांचं डोकं शांत होत चाललेलं आहे आणि अशा प्रकारे आता म्हणजे शांतता पुन्हा त्यांच्या घरामध्ये नांदू लागलेली आहे. आपण या सगळ्यात महिपत अजून थांबलेला नाही आहे. त्याची पुढची चाल काय असेल हे कोणालाच माहीत नाही आहे. तो काही ना काही नक्कीच आता करेल, कारण कुत्र्याचंच शेपूट आहे ते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओमधला सगळ्यात जास्त कुठला पार्ट तुम्हाला आवडला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.